कार सर्वांना वेलकम बॅक टू माय चॅनल। मी आज बनवून दाखवणार आहे मस्त ओल्या नारळापासून दोन मस्त टेस्टी आणि झटपट होणाऱ्या अशा रेसिपी। त्यासाठी पहा अशा प्रकारे ओलं नारळ घेतलेला आहे। आता याचं काळं हे साल काढून घेणार आहे। या पद्धतीने वरची सर्व साल हे काढून घ्यायचे आहे। पहा अशा प्रकारे मी सर्व काळी ही साईड पूर्ण काढून घेतलेली आहे। त्यानंतर पहा अशा प्रकारे नारळ हे दिसते। आता याचे चाकूने अशा प्रकारे चकत्या करून घ्यायचे आहे। पहा अशा प्रकारे छोटे छोटे हे काप करून घ्यायचे आहे, जेणेकरून हे मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित हे बारीक होणार। पहा या पद्धतीने सर्व नारळाचे मी काप करून घेतलेले आहे। आता हे मी नारळाचे काप मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घेणार आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये पटकन असा खीस बनला जातो, त्याच्यामुळे इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये पहा अशा प्रकारे मी खीस बनवून घेतलेला आहे। मस्त पांढरा शुभ्र असा हा खीस तयार झालेला आहे। आता एका डिशमध्ये मी सर्व खीस काढून घेतलेला आहे। आता एका बाउलमध्ये मी इथे अर्धा कप असा रवा घेतलेला आहे, तो रवा टाकून घेणार आहे। अशा प्रकारे अर्धा कप रवा घेतलेला आहे। त्यानंतर 1/3 हा पिठी साखर घेतलेली आहे। थोडंसं चिमटभर अशी मीठ टाकलेलं आहे आणि चवीसाठी इथे वेलची पावडर ही टाकलेली आहे। अशा प्रकारे सर्व एकत्रित मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर कढई गरम करून घेतली आहे। आता याच्यामध्ये अर्धा कप हे पाणी टाकायचं आहे। आता हे पाणी थोडंसं उकळी आल्यासारखं झालं की यामध्ये सर्व एकत्रित करून घेतलेलं हे टाकून घ्यायचं आहे। पहा रवा, साखर आणि वेलची हे मस्त असं एकजीव असं मिश्रण यामध्ये टाकून छान असं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये ओलं नारळाचा किस करून घेतलेला हा अर्धा कप असा मोजून घेतलेला आहे, तो टाकून घेतलेला आहे। आता सर्व परतून घेऊन छान घट्ट करून घ्यायचं आहे। छान आता मिक्स करून घेतल्यानंतर पहा 2 मिनिटांसाठी हे झाकण वाफ काढून घ्यायचे आहे। छान हे परतलेलं आहे। आता झाकण ठेवून 2 मिनिटांसाठी वाफ काढून घ्यायची आहे। 2 मिनिटं झाले आहेत। पहा मस्त हे वाफवले गेलं आहे। छान मस्त मऊ हे झालेलं आहे। आता एका मोठ्या परातीमध्ये हे सर्व एकत्रित करून काढून घ्यायचं आहे। मोठ्या परातीमध्ये छान असं पसरून हे थंड करून घ्यायचं आहे। आता थोडंसं हाताला तूप लावून थोडं थंड झाल्यानंतर पहा अशा प्रकारे याचा मस्त मऊ असा गोळा बनवून घ्यायचा आहे। कणिक मळतो त्याप्रमाणे छान मस्त मऊसूत असा हा गोळा बनवून घ्यायचा आहे। हे मऊ असं बनेल तेवढे छान असे शंकरपाळे हे लाटताना छान असे लाटले जातील आणि मस्त शंकरपाळे ही तयार होतील। अजिबात भेगा किंवा तडा पडणार नाही। पहा मस्त असा मी मऊ हा गोळा बनवून घेतलेला आहे। पाहू शकता तुम्ही किती हा मऊ तयार झालेला आहे। आता एक मोठा गोळा घेऊन याची अशा प्रकारे शंकरपाळ्याला बनवतो तशी चपाती लाटून घ्यायची आहे। याच्यामध्ये रवा टाकल्यामुळे साईडला कडा ह्या चिरा पडतात, त्यामुळे अशा प्रकारे बोटाने दाबून छान मस्त याची चपाती बनवतो त्याप्रमाणे पोळी बनवून घ्यायची आहे। त्यानंतर साईडनी शंकरपाळ्याचा आकार देण्यासाठी अशा प्रकारे कडा ह्या काढून घ्यायच्या आहेत। यामुळे परफेक्ट असा डायमंड शेपचे शंकरपाळे हे तयार होतात। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे सर्व कडा या काढून घ्यायच्या आहेत आणि मस्त डायमंड शेपचे हे शंकरपाळे तयार करून घ्यायचे आहेत। पहा मस्त असा मऊ हा गोळा बनल्यामुळे किती छान हे पीठ तयार झालेलं होतं। पहा याप्रमाणे याचे मध्ये असे काप देऊन छान शंकरपाळ्यांचा आकार करून घ्यायचा आहे। पहा मस्त हे शंकरपाळ्याचा आकार देऊन झालेला आहे। याचप्रमाणे सर्व मी शंकरपाळी बनवून घेतलेले आहेत। आता हे गरम तेलामध्ये तळून घ्यायचे आहे। इथे कढईमध्ये गरम तेल झालेलं होतं। आता गॅस कमी करून हे शंकरपाळे मी तेलामध्ये सोडून घेतलेले आहेत। सर्व शंकरपाळे कमी गॅसवरतीच तळायचे आहेत। पहा मस्त कमी गॅसवरती छान लालसर रंग येऊपर्यंत दोन्ही साईडनी शंकरपाळे हे भाजून घ्यायचे आहेत। पहा मस्त हे तयार झालेले आहेत।
पाहू शकता तुम्ही, मस्त याला कलरही आलेला आहे। सर्व शंकरपाळे हे कमी गॅसवरतीच तळायचे आहेत। मोठा गॅस केला तर हे शंकरपाळे वरून भाजले जातील पण आत कच्चे राहतील, त्यामुळे कमी गॅसवरतीच हे शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत। आता हे तयार झालेले आहेत तळून। आता एका पेपरवरती मी काढून घेणार आहे। एकदम झटपट होणारा हा पदार्थ आहे, तुम्हीही नक्की एकदा बनवून पाहू शकता। याच पद्धतीने मी दुसरेही ओल्या नारळाचे शंकरपाळे तळून घेणार आहे। इथेही कमी गॅसच ठेवून मस्त हे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। पद्धतीने सर्व मी तळून घेतलेले आहेत। पहा, मस्त हे नारळाचे शंकरपाळे तयार झालेले आहेत। तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा। मस्त खुसखुशीत होतात आणि खूप टेस्टीही होतात। मस्त कुरकुरीत हे तयार झाले होते। आता या पद्धतीने मी नारळाच्या करंज्या बनवून दाखवणार आहे, त्याही गुळातल्या। त्या बनवण्यासाठी इथे मी पावशेर मैदा घेतलेला आहे, तो चाळणीने गाळून घेतलेला आहे। आता यामध्ये थोडंसं कडक करून तेल हे टाकलेलं आहे। सर्व एकत्रित छान हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं चवीसाठी यामध्ये मीठही टाकलेलं आहे। अशा प्रकारे गोळा हा बनला पाहिजे, म्हणजे हे पीठ तयार आहे। आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून थोडं पाणी टाकून हे छान असं हे गोळा बनवून घ्यायचा आहे। करंज्याला गोळा बनवतो त्याचप्रमाणे मस्त याचा मऊसूत असा गोळा बनवून घ्यायचा आहे। खूप पातळ किंवा खूप घट्ट असा हा गोळा नाही बनवायचा, मध्यम असा हा बनवायचा आहे, त्यामुळे करंज्या ह्या खुसखुशीत होतात। करंजेचं सारण बनवूपर्यंत हे भिजत ठेवायचं आहे पीठ। आता करंजीचं सारण बनवण्यासाठी इथे मी ओलं नारळ घेतलेलं होतं, ते सालासोबत मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। कढईमध्ये तूप टाकून छान हे ओलं नारळ त्यामध्ये टाकून छान हे भाजून घ्यायचं आहे। थोडासा रंग चेंज झाल्यानंतर यामध्ये कापून घेतलेला गूळ टाकायचा आहे। इथे मी गूळ टाकून ह्या करंज्या बनवणार आहे। तुम्ही साखरही टाकून बनवू शकता, पण गुळाच्या ह्या छान अशा खुसखुशीत होतात आणि खूप अशा खमंग या गुळामुळे ह्या करंज्या लागतात, त्यामुळे मी इथे गूळ टाकलेला आहे। या पद्धतीने छान मिश्रण हे परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये टेस्ट येण्यासाठी वेलची पूडही टाकलेली आहे। आता या नारळामध्ये छान मेल्ट झालेला आहे गूळ, पाहू शकता तुम्ही, छान हे मिश्रण तयार झालेलं आहे। करंज्या बनवण्यासाठी छान परफेक्ट हे तयार झालेलं आहे। तर एका मोठ्या डिशमध्ये काढून हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे। याप्रमाणे पसरून घेऊन हे मिश्रण पटकन असं थंड होईल त्याप्रमाणे थंड करून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण थंड झालेलं आहे, पहा मस्त हे झालेलं आहे थंड। आता करंज्या बनवून घ्यायच्या आहेत। करंज्या बनवण्यासाठी मी मैद्याचं पीठ हे भिजत ठेवलेलं होतं, त्याच्या अशा प्रकारे एक छोटा गोळा घेऊन छान गोल आकार देऊन पुरी बनवून घ्यायची आहे। आता इथं मी करंज्या बनवण्यासाठी करंज्याचा साचा वापरणार आहे। करंज्याचा साचा वापरल्यामुळे झटपट करंज्या हे बनतात आणि एकही करंजी तेलात तळताना फुटत नाही आणि सर्व सारख्या ह्या करंज्या एका आकाराच्या बनतात। अशा प्रकारे करंज्याच्या साच्यामध्ये ही लाटून घेतलेली पुरी अशा प्रकारे ठेवून कढया दाबून घ्यायच्या आहेत। झटपट लगेच करंजी तयार होते आणि तेलात तळतानाही अजिबात ही करंजी फुटत नाही। सर्व सारख्या अशा करंज्या ह्या तयार होतात। पहा मस्त ही करंजी तयार झालेली आहे। याच पद्धतीने दुसरी पुरी लाटून त्याची अशा प्रकारे साच्यामध्ये पुरी ठेवून आतमध्ये सारण टाकून अशा प्रकारे करंजीही बनवून घ्यायची आहे। या पद्धतीने सर्व सारख्या अशा मी करंज्या बनवून घेतलेल्या आहेत। आता एका मोठ्या परातीला तेल लावून सर्व करंज्या एका परातीमध्ये ठेवून घेतलेल्या आहेत। सर्व सारख्या आणि एकसारख्या ह्या करंज्या पहा मस्त ह्या तयार झालेल्या आहेत। या सारणामध्ये गूळ टाकल्यामुळे ह्या करंज्या खाण्यासाठी खूप टेस्टी आणि खूप मस्त लागतात। पहा या पद्धतीने सर्व मी करंज्या ताटामध्ये ठेवून घेतलेल्या आहेत। आता कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये आता करंज्या ह्या तळून घ्यायच्या आहेत। मीडियम गॅसवरती या करंज्या तळून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी छान पलटून घेऊन मस्त अशा करंज्या ह्या तळून घ्यायच्या आहेत।
पहा किती मस्त या करंज्या तयार झालेल्या आहेत. या पद्धतीनेच मी सर्व करंज्या 2-2, 3-3 सोडून करंज्या या तळून घेणार आहे. मीडियम गॅसवरती करंज्या तळल्यामुळे छान ह्या मस्त तळल्या जातात आणि अजिबात कच्च्याही राहत नाहीत. पहा मस्त दोन्ही साईडनी छान कलर चेंज होऊपर्यंत करंज्या या तळून घ्यायच्या आहेत. मस्त नारळाच्या करंज्या ह्या तयार होत आहेत आणि याला कलरही मस्त आलेला आहे. अगदी बनवायला सोप्या आणि झटपट होणाऱ्या या करंज्या आहेत आणि खाण्यासाठी खूप छान मस्त लागतात. तुम्ही नक्की एकदा या दोन्ही रेसिपी नक्की ट्राय करा. नारळापासून या रेसिपी बनवलेल्या आहेत आणि एकदम नवीन आहेत, त्यामुळे तुम्ही नक्की एकदा बनवून पहा आणि झटपट होणाऱ्या आहेत. या पद्धतीने सर्व मी करंज्या तळून घेतलेल्या आहेत. पहा किती मस्त ह्या झालेल्या आहेत. श्रावण महिन्यातल्या सणासुदीला या दोन्हीही रेसिपी नक्की तुम्ही एकदा बनवून पहा. झटपट होणाऱ्या आहेत आणि खाण्यासाठी खूप टेस्टी अशा आहेत आणि घरच्या साहित्यात बनणाऱ्या अशा ह्या रेसिपी आहेत आणि ओल्या नारळापासून ह्या रेसिपी तयार केलेल्या आहेत, त्यामुळे एकदम नवीन आहेत. तुम्ही नक्की या दोन्ही रेसिपी ट्राय करू शकता. पहा या पद्धतीने सर्व करंज्या मी एका डिशमध्ये ठेवलेल्या आहेत. मस्त खुसखुशीत ह्या झालेल्या आहेत आणि दिसायलाही खूप सुंदर अशा झालेल्या आहेत. आता इथे मी एक करंजी तुम्हाला तोडून दाखवत आहे. पहा मऊ खुसखुशीत अशी करंजी तयार आहे आणि यामध्ये गूळ टाकलेला आहे, त्यामुळे अतिशय पौष्टिक आणि छान खमंग या करंज्या लागतात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्रावण महिन्यातले सण येत आहेत, त्यामुळे नागपंचमी किंवा रक्षाबंधनला या दोन्ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा बनवून पहा. तुम्हाला खूप आवडतील आणि झटपट होणाऱ्या आहेत. अगदी कमी वेळेतच ह्या तयार होतात.